नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 24 मार्च 2025 ते 30 मार्च 2025 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी, या सप्ताहात तुमची कौटुंबिक शांतता कायम राहील. अशात जर धनाला घेऊन काही समस्या होती तर तीही पूर्णतः दूर होऊ शकते. यावेळी तुम्ही आपल्या मोठ्या भाऊ बहिणींची मदत मिळवण्यात यशस्वी राहाल आणि तुम्हाला आपल्या कुठल्याही समस्येतून निघण्यात यश मिळू शकेल. हा सप्ताह कुठल्याही नवीन कामाची सुरुवात किंवा बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी उत्तम योग दर्शवत आहे. अशात तुम्ही या काळात गुंतवणूक किंवा नवीन काम सुरू करता तर तुम्हाला उत्तम नफा मिळणे शक्य आहे. या सप्ताहात घरात आई किंवा वडिलांची तब्येत बऱ्याच विद्यार्थ्यांना चिंतित करू शकते. यामुळे तुम्ही योग्य ऊर्जा आपल्या शिक्षणात आणू शकणार नाही. यामुळे नकारात्मक परिणाम तुम्हाला भविष्यात उचलावे लागू शकतात. या पूर्ण सप्ताहात वाहन चालवणाऱ्यांना विशेष सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो, कारण तुमचा थोडाही निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला धनलाभ होईल, परंतु त्या पैशांनी तुम्हाला आनंद होणार नाही. तुमच्या अपेक्षानुसार मिळालेले पैसे कमी असतील आणि शक्यता आहे की तुम्हाला थोडी निराशा होईल. अशा परिस्थितीत हे समजून घेणे आवश्यक आहे की मनुष्याला जेवढे मिळते तरी त्याच्या इच्छा कमी होत नाहीत. म्हणून आपल्याला इतक्या धनमध्ये आनंदी होण्यासाठी शिकण्याची आवश्यकता आहे. उपाय: शुक्र ग्रहासाठी 6 महिने पूजा करा. वृश्चिक राशी, या सप्ताहात तुमच्या वडिलांचा व्यवहार तुम्हाला अधिक त्रास देऊ शकतो, कारण ते तुम्हाला काही गोष्टींना घेऊन रागावण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जितके शक्य असेल कौटुंबिक शांतता कायम ठेवण्यासाठी त्यांच्या गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका, अन्यथा वाद वाढू शकतो. जर तुम्ही काही गुंतवणूकदारासोबत भेट करण्यासाठी पूर्वीपासून आपले प्रयत्न करत होता, ते या सप्ताहात अचानक कुणी जवळच्या मित्राच्या मदतीने तुमची त्याच्याशी भेट शक्य आहे. म्हणून स्वतःला याच्या आधी तयार करून आपले ज्ञान वाढवा, अथवा त्यांचे प्रश्न तुमचे तोंड बंद करून त्यांच्या समोर तुम्हाला लाजिरवाणे प्रदर्शित करू शकते. यावेळी आपल्याला आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात काही अडचणी येऊ शकतात. म्हणूनच आपल्याला एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान आणि योगचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. आणि जर परिस्थिती आपल्या इच्छेपासून उलट दिशेने गेली तर त्यावेळी स्वतःला शक्य तितक्या शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण शांत मनाने तुम्ही प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात स्वतःला सक्षम असाल. या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा उत्तम राहील. या कारणाने तुम्हाला ताजे वाटेल. ही ती वेळ असेल जेव्हा तुम्ही आनंदी राहून दुसऱ्यांसोबत आनंदाने हसताना दिसाल. या राशीतील ज्या जातकांनी कुणी नातेवाईकाकडून पैसा उधार घेतला होता, त्यांना या सप्ताहात ते उधार परत करावे लागू शकते आणि यामुळे तुमची आर्थिक स्थितीही डगमगू शकते आणि तुमचा मानसिक तणाव वाढू शकतो. उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धनु राशी, या आठवड्यात आपल्या घरातील एखाद्या महिला सदस्याचे खराब आरोग्यामुळे कौटुंबिक वातावरणात मोठा त्रास होऊ शकतो. परिणामी तुमच्या मानसिक ताणतणावात वाढ होईल. याचा तुमच्या आयुष्याच्या विविध भागावर नकारात्मक परिणाम होईल. तुम्हाला या पूर्ण सप्ताहात आपल्या वरिष्ठ आणि उच्च अधिकाऱ्याकडून पूर्ण प्रशंसा आणि सहयोग मिळेल. याच्या व्यतिरिक्त तुमच्याद्वारे केली गेलेली यात्राही या काळात तुम्हाला खूप लाभ देईल, कारण तुमच्या कुंडलीमध्ये बऱ्याच शुभ ग्रहांचा प्रभाव तुमच्या हितामध्ये दिसत आहे.
या सप्ताहात विद्यार्थ्यांचा करिअर ग्राफ उंच जाईल, परंतु तुम्हाला हे यश तुमच्या अहंकाराचे मुख्य कारण बनेल. यामुळे तुमच्या स्वभावात काही अतिरिक्त अहंकार दिसू शकतो. अशात स्वतःला कुठल्याही अंधविश्वासात ठेवून चुकीचे काम करू नका. या सप्ताहात तणाव येऊ शकतो. यामुळे तुम्ही आपल्या आरोग्याच्या प्रती निष्काळजीपणा ठेवू शकता. परंतु यावेळी स्वतः आपले इलाज करणे टाळा. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करता तर तुम्हाला या सप्ताहात आपल्या भागीदारासोबत संबंध सुधारण्याची आवश्यकता आहे. कारण असे करण्यानेच तुम्ही त्यांच्या मदतीने उत्तम आर्थिक लाभ अर्जित करू शकाल. म्हणून या गोष्टीला लक्षात ठेवून आपल्या प्रयत्नांना योग्य दिशेत पुढे न्या. उपाय: नियमित 21 वेळा ओम बृहस्पती नम मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.